नमस्कार. आज आमच्या महिलांसाठी उगवलेला खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. आपण खूप थाटामाटात सर्व समुदाय आपला जो सामाजिक वसा आहे तो आपण जपत असतो आणि महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असतो. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 कटगुण सातारा येथे झाला. आणि त्यांचे जे सत्यशोधक समाजाची त्यांनी निर्मिती केली आणि त्यानंतर ज्या संघटना होती त्यांची ही सत्यशोधक समाज संघटना, याचं महत्त्व आपण ऐकतोच आहे, वाचतोच आहे. त्यांच्यावर जो प्रभाव पडलेला होता, महात्मा फुल्यांवर कोणाचा प्रभाव होता तर थॉमस पेन यांचा प्रभाव महात्मा फुल्यांवर पडलेला होता. आणि त्यांच्यामुळे त्यांना खूप असं वाटत होतं की मीही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्या माणसांनी आपल्या म्हणजे जो बाबासाहेबांवर महात्मा फुलेंचा प्रभाव होता. म्हणजे ज्यावेळेस महात्मा फुलेंनी आपल्या घरातील जे पाण्याचा हौद आहे तो बहुजनांसाठी सुरू केला होता, ओपन केला होता. बहुजनांना पाणी मिळत नव्हतं तेव्हा महात्मा फुल्यांनी तो हौद सुरू केला होता. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. आणि कारण महात्मा फुल्यांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडलेला होता. असे हे महात्मा ज्योतिराव फुले, त्यांची आज जयंती आहे. ते सांगायचे, त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. कारण तेव्हा त्या काळामध्ये शिकण्याचा अधिकार नव्हता, बहुजनांना शिकण्याचा अधिकार नव्हता. म्हणून त्यांनी जी पहिली मुलींची शाळा काढली ती भिडेवाडा पुणेमध्ये 1 जानेवारी 1848 पुण्याला त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. आणि त्या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये आमच्या मुली शिकायला लागल्या. त्यांच्या धर्मपत्नी महात्मा फुलेंच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अगदी 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिबांसोबत झाला. आणि हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन व्हायला लागलं आणि त्यांनासुद्धा ज्योतिराव शिकवायला लागले. आणि त्याच या शाळेच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या जे भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली होती 1 जानेवारी 1848 तिथे पहिल्या शिक्षिका म्हणून त्या काम करू लागल्या. आणि त्याच शाळेच्या त्या मुख्याध्यापिकासुद्धा झाल्या. अशा सावित्रीबाई, क्रांतीसूर्य आणि क्रांतीज्योती अशा दोघांच्या संयुक्त त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना इतका त्रास झाला, दगड शेण माती सगळं अंगावर झेलावं लागलं हो, तरी त्यांनी समाजाचा विचार केला, आमच्या महिलांचा विचार केला. बहुजन समाजाचे जे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला आणि पुण्यात बुधवार पेठमध्ये येथे शाळा सुरू केली. आणि त्यामुळे आम्ही बहुजन कोण्या एका समाजासाठी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांसाठी खूप मोठी कामं केलेली आहेत. त्यांचा विचार व्हायला पाहिजे. अजूनही आपलं वाचन हे कमी आहे आणि आपण एका चौकटीमध्ये बंदिस्त आहोत. आपण त्याचमध्ये काम करतो आणि तिथेच राहतो. म्हणून समाजासाठी काम करताना आपली चौकट बाजूला ठेवावी लागते आणि समाजाचं काम करावं लागतं. बहुजनांना अजूनही जो वर्णव्यवस्थेमध्ये
वरचा वर्ग आहे तो अजूनही जातीभेद करायला मागे पुढे पाहत नाही. म्हणून या महात्मा फुले जयंतीनिमित्त मी एवढंच सांगू इच्छिते की आज आपल्याला महात्मा फुलेंचा वसा घेऊन समाजात काम करायचं आहे. आपण एक शिक्षक, एक सहकारी या आपल्या पदव्या आपण संपादन करत असतो. तर खरंच आज असं जर आपण समाजासाठी, बहुजनांसाठी काम केलं, हीच खरी श्रद्धांजली महात्मा फुलेंना राहील असं मला वाटते. धन्यवाद. पुनश्च मी आपणास नमस्कार करते, मानाचा जय भीम करते आणि थांबते.